कविता क्रमांक 7 विंचू चावला. हे भारूड आहे. हे भारूड काय करणार आहोत की पाहणार आहोत. आणि हे लिहिले आहे संत एकनाथ महाराजांनी 1532 ते 1599. श्रेष्ठ संत कवी संत एकनाथ महाराजांनी चतुश्लोकी भागवत हा पहिला ग्रंथ रचला. रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान काव्य लिहिले. ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पाठशुद्ध प्रत तयार केली. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि आचारधर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून सातत्याने प्रसार केला. जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे यासारख्या काव्यरचनेतून लोकशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे केले. जातीपातीचा भेद न मानता सर्वसामान्यांना आपल्या कार्यात सामावून घेतले. भारूड हा काव्यप्रकार संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्रथम आणला. संत एकनाथ महाराजांनी तो विशेष लोकप्रिय केला. त्यांनी अतिशय सुगम व चटकन आकर्षित करून घेतील अशी भारुडे रचली. त्यामुळे भारूड म्हटले की एकनाथ महाराज असा ठसा जनमानसात उमटला. भारूड ही आध्यात्मिक रूपक असते. सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण द्यावी हा त्यामागील उद्देश असतो. संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारुडातून संसारिकांना परिचित अशा रूपकांचा वापर करून शिकवण दिली. एकनाथी भारुडांची रचना विलक्षण, नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे. संत एकनाथ महाराजांनी जवळपास 300 भारुडे रचली. त्यांची काही भारुडे हिंदीतही आहेत. विंचू चावला हे संत एकनाथ महाराजांचे सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारूड आहे. या भारुडातील विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचे प्रतीक आहे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग, संताप, अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचे जीवन दूषित होते. काम क्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होतात. तसे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते. त्यावर उपाय म्हणजे काम क्रोधांनी बाधित झाल्यावर सत्वगुणांचा आश्रय घ्यावा. संत एकनाथ महाराजांनी आपल्या भारुडातून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले आहेत. इथे सुद्धा अंगारे दुपारे या अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे. अंगारास लावायचा असेल तर तो सत्वगुणांचा लावा, म्हणजे सद्गुणांचा अंगीकार करा. मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लावेल, असा मोलाचा उपदेश संत एकनाथ महाराजांनी या भारुडातून केला आहे. तर भारुडाच्या मध्यवर्ती कल्पनेमध्ये काय म्हटले बघा. भारूड हे एक आध्यात्मिक रूपक असते आणि त्याच पद्धतीने विंचू चावला या भारुडात काम, क्रोध हे विकारांचे काय आहे, प्रतीक आहे. आणि या विकारांनी मानवाचे जीवन काय होते, दूषित होत असते. आणि या तमगुणांचा नाश करण्यासाठी सत्वगुण अंगी बाणवावेत आणि अंतःकरणाची काय करायचे की शुद्धी करायची आहे, असा संदेश या भारुडातून एकनाथ महाराज यांनी सामान्य जनांना काय केलेला आहे की दिला गेलेला आहे. त्याच्यामध्ये असणारे शब्द बघा. रुचिक विंचू, तम दुर्गुण, पंचप्राण जीव, सर्वांग सगळे अंग, दाह आग, इंगळी मोठा विंचू, अतिदारुण खूप भयंकर, मज मला, नांगा दंश, वेदना कळ, सत्वगुण चांगले गुण, अंगारा उदी, झरा झरा पटकन, अवघा सगळा, सारीला मागे केला फुनफुन ठसठस. मग त्याच्यामध्येच असणाऱ्या टिपा पहा. 1. काम क्रोध. काम म्हणजे वासना किंवा कामेच्छा, क्रोध म्हणजे संताप. 2. सत्व रजतम, सात्विक राजस व तामस गुण म्हणजेच दुर्गुण. 3. उतारा, वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी केलेले उपचार. मानवाच्या अंगी असणाऱ्या दुर्गुणांची तीव्रता कमी करण्यासाठी सत्वगुणांची केलेली काय आहे की उपाय योजना आहे. 4. तमगुण म्हणजे तामसी वृत्ती, राक्षसी वृत्ती. 5. सत्वगुण, सात्विक सज्जन वृत्ती. 6. जनार्दनी, संत एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी. बघा. विंचू चावला, ऋषिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. मग संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये काय म्हणतात की मला विंचू चावलेला आहे, ऋषिक चावलेला आहे, काम क्रोध विंचू चावला, म्हणजे मला काय झालेलं आहे की काम आणि क्रोध या विकारांचा काय झालेला आहे की विंचू चावलेला आहे. आणि या विंचवाचा दंश इतका दाहक आहे की माझ्या अंगाला काय झालेलं की दुर्गुणांचा
घाम आलेला आहे. पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालेला, सर्वांगाचा दाह झाला. मग मला काम क्रोध रूपी विंचू चावल्यामुळे त्याचा जो डंक आहे, या डंकाने माझा जीव काय झालाय की व्याकुळ झालेला आहे. माझे प्राण आहेत ते प्राण काय झाले की कंठाशी आलेले आहेत आणि प्राण जाईल अशी मला काय झाली की वेदना झालेली आहे किंवा होत आहेत. माझ्या तनामनाची काय झाली की आग झालेली आहे. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारेला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. आणि मनुष्यरूपी जी इंगळी आहे, मोठा विंचू इतका भयंकर आहे की तिने नांगी मारताच त्या दंशाने माझ्या सर्वांगाला काय झालेले आहेत की वेदना झालेल्या आहेत. मला ठणका लागलेला आहे. त्या इंगळीचे विष सर्वांगभर काय झालेले आहे की पसरले गेलेले आहे. बघा, ह्या विंचवाला उतारा, तमगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळे उतरे झरा झरा. मग तुम्हाला चावलेल्या विंचवासाठी काय की उतारा? मग विंचवाच्या डंकाची वेदना जर तुम्हाला कमी करायची असेल तर त्याच्यावर सुद्धा काय की उपाय आहे. म्हणजेच काय करायचे की तुमच्या अंगामध्ये असणारे तमगुण, तामसी वृत्ती म्हणजेच दुर्गुण हे तुम्ही काय करायचे, काढून टाकायचे आहेत. त्याचा काय करायचा आहे की त्याग करायचा आहे आणि हे दुर्गुण नाहीसे करायचे आहेत. म्हणजेच काय करायचे की तुम्ही सात्विक गुणांचा काय करायचा आहे की अंगारा लावायचा आहे. चांगले गुण आपण काय करायचे की आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि या सत्वगुणांच्या अंगाऱ्याने तुमच्या शरीराला झालेल्या विंचवाच्या ज्या दाह आहे, ही दाह लगेच काय होणार की कमी होणार आहे. हा विकार काय होणार आहे की पटकन दूर होणार आहे. सत्व उतारा देऊन अवघा सारेला तमगुण, किंचित राहिली फुनफुन, शांत केली जनार्दने. सत्वगुण म्हणजे काय म्हणले की मग या पद्धतीने सात्विक गुणांचा तुम्हाला काय केलं आहे की उतारा दिलेला आहे. तामसी वृत्ती, दुर्गुण हे सगळे काय झालेत की दूर झालेले आहेत आणि थोडीशी काय झाली की ठसठस राहिलेली आहे. आणि तीसुद्धा ठसठस गुरु जनार्दन स्वामीच्या कृपेने काय झाले की शांत झालेले आहे. तर या पद्धतीने आपली कविता क्रमांक 7 विंचू चावला म्हणजेच हे जे भारूड आहे हे काय झालेलं आहे की संपलं गेलेलं आहे.